काय झाड कसं कोसळलं, मोटर चालतंय याच्यावर. शाळेपाशी आपल्या डांबरी एवढा तर डांबरी पाहिजे पब्लिक असतं. हॅलो त्या श्रद्धा मस्त कणखर आहे, कणखर आहे. वरती गेला, वरला खाली पडला. पहिला होता याच्या दरवाजापासून याच्या खाली गेला इथून असा, नंतर इकडून हा इथं वर गेलेला आहे, वरनं खाली पडला. त्याच्यानंतर अजून तर काही दिसला नाही. श्रद्धा इकडले चालू कर बघा, इकडले देता येईल ना, इकडली बाजू मोकळी करा. कॅन कडले म्हणजे ते कपाट आहे खाली. बंद करू मी ओढतो ना तिकडे काढता का, फक्त इकडे बरोबर मी कापते. दामनच आहे दीदी नक्की, कारण कसं आहे तोंड आहे ना त्याचं एवढं बारीक आहे, मग दामन आहे. आणि पाठीमाग साईडला मोठी आहे, जवळ 4.5-5 फूट आहे. दामनच आहे, तुम्ही ओळखेल ना. माझी लेक सुद्धा म्हणते मम्मी धामण साप आहे म्हणून. दामन साप आहे. हुशार झाली पोरगी. म्हणते मम्मी धामण साप आहे, तेच जाते, काळजी करू नकोस. आणि म्हणजे परत ना फोन करा आणि बोलवून घे, बोलवून घे. हा ते येऊन घेऊन जाऊ देते, धरून घेऊन जाऊन जाईल. घेऊन जाऊ दे. नशीब म्हणायचं, भरपूर असे साप आहेत तिथं. भाग सदन आहे, उन्हाळा आहे पण जाणवतोय का बघा. आणि डांबरी तर लय सुंदर केलाय, तेवढाच वस्त्या मस्त केलाय. त्याच्या आड आहे का बघ बाळा त्या कॅनच्या, ते वरलं डोक्यात पडेल खाली काढ. नाही ते पोते इकडं आला मी, ह्या साईडला थांबतो. स्टिक लांबडी कर आपले, स्टिक घे. 100% असणार. त्यांनी कुठंही जाणार. ही 2 कपाट आहे, का माहितीये का, तिथं वर उंदीर आहे. उंदीर, हा त्यासाठीच तो तिथे तो उंदीर आहे, हाय तिथं उंदीर. हा त्या उंदरासाठी ते आलेले. तवा कसला म्हणायचं, तवा असला कसला लोखंडाचा. मातीचा तो ह्याच्यापाशी भेटला मला, नरसिंह 100 रुपयाला तिथे घेऊन आलो, चांगला होते म्हणून मातीच्या ह्याच्यात. आणि ते पाता चाड बघ बळा, तो पाड दिदी काढा तिथनं वाकून बघा खाली. आमची स्टिक आमचं पायदळ नाही ते काय. त्यांनी यायला बोलवलेस ना, तर तू इकडून नको म्हणते. घेतले मी पुढे बदले. सपोर्टला ते हे लावलेले आहेत ना खाली. तिथं पण नाही आहे त्या कपड हे सगळं इकडे. उंदीर आहे पण साप नाही की श्रद्धा. पटाई माग गेलाय. त्या कपड्यात हा तेच आहे सरकार. थांबवडू कमी याला. थांबा थांबा, डबा ओढतोय मग सर. दीदी थांब, तसं स्टिक घे तुमचे. थांबा, इकडं आला. वडा वडा दीदी ते. सावकाश घ्या काढून. तू फक्त त्या सोडतो मी, काय प्रॉब्लेम नाही. काय तू ओढू कमी याला इकडं. काय करायचं, साप सांगत असतोय चला करा एकदा स्वच्छता. आज दिवसभर, आज आता तेच आहे माझं. दिवसभर उद्योग तोच. लाईटचे करंट आहे का बघ. नाही पलीकडनं पिन काढलेली लोक. आवाज का द्यायला आलाय तू पाण्यासाठी? चिडलाय, आवाज द्यायला आलाय तू. मग मला आवाज 2-3 आवाज आलाय का सारखा चिडलाय. बादली पाणी घ्यायला लागेल का? जरा पाणी त्याच्यावर आधीच टाकतेस काय श्रद्धा? पाणी जरा द्या. गरमी नसतो साप आलाय दीदी. कसला ओरडतोय बघ.
त्याच्यावर टाक. हा धुगार त्याला हाय हाय करायला ते मग दर वत पाणी म्हणजे गार असा वत पाणी करायचं. आणि जरा पाणी पण पास त्याला म्हणजे असे तर धुवायला लागलं मला लावलंय का त्याच्यात आहेत शेंगा त्यामुळं हा निघला बघ जरा चौकास. हा सोड का हा सोडा सोडा आता सोडा जमलं नाही काय करत. धो धो त्याच्यावर पाणी टाक की टाक आता घर धुवायचंच आहे. त्याला काय करायचं पाहुणा बाहेर येतोय पाहुणा आंघोळ करायला दीदी मला भीती वाटायला त्याची. मोठा आहे ना मोठा आहे तो खूप. काय सुद्धा नाही तरी तुम्ही बरेचसे साप वाचवलेत त्यामुळे भीती कमी आली. भीती कमी आहे पण कसं थोडंसं बाहेर लांबनं चल बघते ना. बाहेर धुया चल ती बारडी सकाळी त्याचं मी बघडलास का ग तिथे आणि तुम्हाला आतच येतं ना बाबा. आणि इथली वस्तीवरली म्हणते ती त्या माणसानं सोडलं आमचं झालं. होय 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 म्हणते म्हणून दिल ती. काल परवा दिवशी एक नाग बघितला. सापांची आता मॅटिंग स्प्रेड चालू आहे त्यामुळे साप भरपूर प्रमाणात बाहेर पडायला. काय धामी नाही का दामनच आहे हो बिनीच्या. मग फणा काढला असतं त्यानं वर. होय माझी लेक म्हणतात धामी नाही म्हणून. काय आहे ग हे काय राहणार मला जा बाहेर आणा बघडलास काय हे करते फोटो काढते दाखवायला काय संगे जाय जीन मध्ये सवय लागते जाणार देते काय संगे दाखव काय काय करायचं ग्रामीण नाही म्हटलं काय उठे काय लावा आंघोळ करायला ग्रामीण म्हटलं धामीनच आहे ना काही. पुढे घ्यायची पुढे घे मोठा उठते तिडा कशाला घालतय या ती पण गैरसमजच आहे तिडा घालतय या गैरसमज नाही म्हणतेच लाग म्हणतेच म्हणून काय नाही अजिबात नाही सगळं खोटं खोटं आहे ते. एक साप 15-16 अंडी घालतोय जिथं उंदरं बेडका असतील तिथं राहतोय आपल्यासारखाच किव त्याचा पण जीवत आहे. नाही साप सगळीकडे निघतात धरणारा सोडायला तसं म्हटलं तर मग मला काही काम नाही का धरण सोडा त्याला पिठाचा होतोय बघ फक्त. असून झाडा खाऊन दे पीठ. पीठ उंदीर मोठाच्या मोठा होता खास तोर पण गप बसला नाही सा. एवढा मोठा उंदीर आलाय तो. खाल्ला का खाल्ला का नाही खाल्ला नाही उंदीर. तर जायचंच नाही वाट. आता जा की बाई. पसर केला पोट घे फोटो काढून घे तिला प्रॅक्टिस झालं या. नाही म्हणते ते काय करायला माहितीये का. वैतागलं होतं गार झालं की नाही पाणी ओतलं दिदी छान झाला साप गार थंड झाला रखरखलं तर ते. पाण्यानं गार होतं काय हा पाणी ओतलं की जरा गार होते. आपण कसं थंड झाडाखाली बसलो एक ग्लास पाणी पिलो की उन्हानं आपण पण गालमेल व्हायला. टेम्परेचर बघा ना 12 वाजले किती सापांना तर टेम्परेचर पेलत नाही अजिबात. हा येतात की कॉल दिवसाचे 2-4 कॉल होते दिसून. आणि अडखळ पण भरपूर होती आणि मेन शेत आहे. शेत असल्यामुळं धामण असे साप इथं आहेत भरपूर. आणि घरात आता अडखळ निर्माण केल्यानंतर साप येत असतात त्याच्यामुळे कोणी पण जास्त अडखळ नका करू. जेणेकरून स्पष्ट दिसता येईल असं म्हणजे ठेवा स्वच्छ क्लीन. आणि हा धामण होता हा साप बिनविषारी परंतु घरात होता लहान लहान मुलं आहे तिथं त्याच्यामुळं यांना भीती वाटते. आणि धामण असला तरी पण पकडून घेऊन जावा म्हणतात आणि घरात असल्यामुळे पकडणं गरजेचं आहे. तो बिनविषारी असू दे किंवा विषारी असू दे. आणि हा याला पकडलेलं आहे साहित्य सामान वगैरे असं काढून आणि याला व्यवस्थित जंगलात रिलीज करणार. आणि ह्या काकींचं मनापासून अभिनंदन की त्यांनी 2 ते 3 साप वाचवले.